म्हणूनच मला असं वाटतं की ब्रायडल लुक्स डिझाईन करताना फक्त ट्रेंड फॉलो करू नका. नमस्कार, ब्रायडल सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. दोन्ही ब्रायडल लुक्स प्लॅन करतानाच मी ठरवलं होतं की दोन्ही लुक्सची फिलिंग आणि वाईब वेगळीच असली पाहिजे. ग्रीन लुक मध्ये पारंपरिक मराठी ब्राईडचा एलिगन्स होता, पण मंगलाष्टक मात्र हा स्टेजवरचा मोमेंट होता. त्यामुळे या लुक मध्ये मला रॉयल, एलिगंट आणि टाइमलेस फील हवा होता. म्हणूनच मी ब्रायडल रेड साडी निवडली. ब्रायडल लुक म्हटलं की लाल रंग हा कधीच आउट ऑफ ट्रेंड होत नाही. शिवाय स्टेज लाइटिंग मध्ये तो खूप उठून दिसतो आणि फोटोज मध्येही खूप रिच दिसतो. गाईज, रेड कलर्स मध्ये सुद्धा खूप जास्त शेड्स येतात, म्हणून यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही प्रॉपरली वेअर करून डिसाईड कराल की तुमच्या स्किन टोनवर कोणता रेड कलर खूप जास्त खुलून दिसतोय. या लुक मध्ये आधीच गळ्यामध्ये जयमाला, कपाळावर मुंडवळ्या असणार होत्या आणि स्टेजवरही खूप एलिमेंट्स असणार होते. त्यामध्ये जर माझी ही आपण ब्रायडल साडी बघितली ती ऑलरेडी खूप हेवी आहे. यावर छान गोल्डन कलरचे बुट्टे आहेत आणि हेवी असा ब्रॉड काट आहे ज्यावर टिकले आणि स्टोन्सची डिझाईन आहे. म्हणून मी ज्वेलरी अशी निवडली की जी एलिगंट वाटेल आणि ओव्हरडन लुकही दिसणार नाही. गळ्यात सिंपल नेकलेस, त्यावर हेवी इयरिंग्स, त्याच सेट मधली बिंदी आणि ही मॅच होईल अशी माथापट्टी. मेकअप साठी माझी एकच रिक्वेस्ट होती की माझे ओरिजिनल फीचर्स दिसले पाहिजे. या मेकअप मध्ये सगळ्यात जास्त उठून दिसणारी गोष्ट म्हणजे टीव्ही मेकअप मुळे आलेला ग्लो, उठून दिसणारं सिंदूर आणि रेड कलरची टिकली. या लुक मध्ये मी बन ऐवजी सॉफ्ट कर्ल्स ठेवले, कारण मला ट्रॅडिशनल सोबत थोडासा मॉडर्न टच हवा होता. तुम्हाला माहितीये, या पूर्ण साडीच्या लुक मध्ये अजून एक रॉयल टच देणारी गोष्ट कोणती होती, ती म्हणजे ब्रायडल टेल दुपट्टा. तर हा जो दुपट्टा आहे हा खूप लॉंग असतो, याच्यासाठी 5 मीटरचं कापड लागतं. तसं तर मार्केटमध्ये रेडीमेड असे खूप दुपट्टे मिळतात, पण मला माझ्या साडीवर एकदम साजेसा आणि मॅचिंग असा कलर हवा होता, म्हणून मी कापड वेगळं घेतलं. माझ्या साडीच्या बॉर्डरवर मॅच होतील अशी लेस घेतली आणि पूर्ण दुपट्टा हा स्टिच करून घेतला. तर मैत्रिणींनो, माझ्यासाठी हे दोन्ही लुक्स कम्पेअर करण्यासाठी कधीच नव्हते, तर वेडिंगच्या दोन वेगवेगळ्या मुवमेंट्स सेलिब्रेट करण्यासाठी होते. एक लुक म्हणजे माझा सप्तपदी लुक, माझ्या मराठी रूट्स दाखवत होता, तर दुसरा लुक म्हणजे मंगलाष्टक लुक हा स्टेजवरचा रॉयल ब्रायडल फील देत होता. म्हणूनच मला असं वाटतं की ब्रायडल लुक्स डिझाईन करताना फक्त ट्रेंड फॉलो करू नका. प्रत्येक फंक्शनचा मूड, तुमची पर्सनॅलिटी याला सुटेबल अशा सगळ्या गोष्टी सिलेक्ट करा आणि तो खरंच तुमचं लुक वाटेल. आता मला खरं खरं सांगा, तुम्ही टीम ग्रीन मध्ये आहात की टीम रेड मध्ये? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय.